स्वागत आहे तुमचे वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर आज हा सामान शिफ्ट करण्याचा दिवस आहे. तर इथे बरंच मोठं सामान घेऊन गेले आणि आता हे जे काही राहिलेलं होतं, जसं की कपाट, कूलर, टी व्ही वगैरे, तर ते आता नेणार आहे. कारण गाडी छोटी असल्यामुळे त्याला म्हणजे दोनदा न्यावं लागलं आणि जे आधी होते पोते वगैरे ते सर्व घेऊन गेले. जेव्हा आलो आम्ही तेव्हा हे घर ना, म्हणजे भिंती अशा थोड्या काळपट होत्या पावसामुळे आणि व्हाईट कलर होता. त्यांनी दुसरा कलरिंग दिलेला नव्हता, त्याच्यामुळे आधी तर माझी इच्छा नव्हती घ्यायची. पण जेव्हा सामान लावलं त्यानंतर ते व्यवस्थित वाटायला लागलं आणि सामान असलं तर घर एकदम शोभून दिसते घरासारखं आणि रिकामं असलं तर ते असं उदास वाटते. तर असं त्यानंतर वरचा टी व्ही तो काढायचा आहे, तो भंगारवाल्याला द्यायचा आहे मला आणि हा एक टी व्ही हा पण काढायचा आहे. तो आम्ही सोबत घेऊन जाऊ, म्हणजे जर गाडीमध्ये पाठवलं तर तुटफूट होऊन जाईल. आणि त्यानंतर हे कपाट, आता हे मोठं सामान न्यायचं म्हटलं ना तर काही ना काही घासघीस होते, खराब होतच ते. त्यानंतर जिकडे आलो तिथे काही सामान जास्त लावलेलं नाही, फक्त गॅस लावलेला आहे, बाकी जसं आहे तसंच आहे. प्रॉब्लेम इथे असा आहे की इथे म्हणजे ठेवायला कुठलाही कळप्पा वगैरे नाही आहे किंवा सज्जा नाही. फक्त एक सज्जा किचनमध्ये आहे, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो सामान ठेवण्याचा. पण आता ठीक आहे, आता हे रेडीमेड त्यांनी घर घेतलेलं आहे, त्याच्यामुळे फर्निचर ते त्यांना करून घ्यावं लागतं. त्या सोयीनुसार हे घर आहे. तर इथे काही मी जास्त सामान लावलेलं नाही आहे. वरती ठेवलं ते जे काही पोते होते ते आणि हे रॅक वगैरे इथेच ठेवलेली आहे, रॅक लावणार नाही. त्यानंतर इथे देवपूजा ठेवली आणि इथे कूलर, म्हणजे एकदम काही लावलं नाही सामान, असं थोडंफार काहीतरी मी इकडे तिकडे सरकवून दिलं ते, कारण पसारा व्हायला नको म्हणून. त्यानंतर हा हॉल आहे, तर इकडे बेड वगैरे ठेवलेला आहे, तो पण म्हणजे व्यवस्थित करायचा आहे. फक्त नेऊन ठेवलं ते आणि सगळं एक साईडला लावून ठेवलं, जेणेकरून पुढे मोकळी जागा असायला हवी, नाहीतर मग काहीच सुचत नाही. त्यानंतर इकडे कपाट, हे जे सुटकेस आहे, बॅग, याच्यामध्ये कपडे वगैरे तसेच ठेवलेले आहे. नंतर हा सोफा. तर अशा पद्धतीने हा पुढचा हॉल आहे आणि ती किचन आहे. तर एक दिवस मी तुम्हाला होम टूर नक्की दाखवेल, जेव्हा सामान सर्व सेट होईल तेव्हा. त्यानंतर इकडे पाण्याचे भांडे आणि हा मागचा साईड आहे. इकडे ड्रम ठेवले, इथे धुणं भांडे करायला मोकळी जागा आहे आणि या साईडला छान हवा येते, मस्त असं मोकळं वातावरण आहे कपडे वगैरे वाळू टाकायला. त्यानंतर इथे स्वयंपाकाची तयारी. तर इथे बटाट्याची भाजी, भात आणि चपाती. आणि या रूममध्ये किचन ओट्याला लागूनच अगदी दार आहे, तर इतकी हवा येते, भरपूर अशी हवा येत असते आणि गरम पण तेवढीच होते. दुपारचं पूर्ण ऊन या रूममध्ये येतं. तर इथे खिडकी आहे, त्या खिडकीतून पण खूप हवा येते आणि इथे गॅस ओटा जो आहे ना, अगदी छोटा आहे, म्हणजे त्याच्याखाली काहीच नाही. ठेवायचं म्हटलं तर खूप प्रश्न आहे. आधी तो होता थोडा बऱ्यापैकी मोठा होता, हा अगदी छोटा आहे. तर असं इथे भाजी वगैरे करायला घेतली आणि जर शिफ्ट केलं ना तर स्वयंपाकाचा खूप प्रॉब्लेम होतो. किचनचं सामान सेट झालं ना तर बरं राहतं, नाहीतर मग 1-2 दिवस तर बाहेरूनच खावं लागतं आणि हे सेट करणं म्हणजे डोकंदुखीच आहे. कुठे काय नवीन ठिकाणी ठेवायचं म्हटलं तर खूप म्हणजे वेळ हे जातो. म्हणजे आपल्याला कशी सवय होते की जिथे सामान असलं, आता त्या रूममध्ये मी सामान सगळं ठेवलेलं होतं तर पटकन हाताशी लागायचं. आता इथे तसं नाही, शोधत राहावं लागतं. तर असं सध्या चालू आहे काही दिवस, नंतर होईल एकदा सेट. त्यानंतर इथे झाडून वगैरे घेतलं आणि आता म्हटलं चला बाकीची कामे करूया. तर इथे कपडे वगैरे होते वाळत टाकले, ते काढून घेतले. नंतर भांडे घासायचे होते, म्हटलं आधी भांडे घासून घेते नंतर बाकीची कामे. तर इथे छान असं मोकळं आहे घासायला, कपडे धुवायला आणि त्या साईडला पण असं छान मोकळं वातावरण आहे. जास्तीत जास्त मी इकडेच बसते आता. आता हे कामं जर करायचं म्हटलं ना तर ऊन कमी झाल्यावरच करते. त्यानंतर संध्याकाळी देवपूजेची तयारी. म्हटलं चला देवपूजा वगैरे आटपून घेऊया आणि आता व्हिडिओ कसं रेग्युलर नाही येत आहे माझे, कारण थोडं इकडे तिकडेच चेंज झालं कुठल्या वस्तू तर मग त्याच कामामध्ये लक्ष राहतं आणि व्हिडिओ शूट करणं राहून जातं. तर ठीक आहे, एक दिवसाआड तर मी टाकतेच व्हिडिओ. त्यानंतर कुकर लावायचा होता. नंतर कुकरमध्ये बघा हे 2 गंज ठेवलेले होते, ज्याच्यामध्ये सामान बसेल त्याच्यामध्ये मी ठेवलं आणि भांडे ना असे लक्षात येत नाही, असं वाटते खूप कमी आहे, पण सर्वात जास्त जर माझ्याकडे पसारा असेल तर ह्या भांड्याचंच आहे. भरपूर भांडे आहेत, 4-5 पोते तर असतीलच. त्यातले आता मी काही जे जुने स्टीलची भांडे आहेत ते सगळे विकून टाकणार आहे आणि इतका पसारा कसं ठेवायचा प्रॉब्लेम येतो. एकतर इथे कडप्पा नाही, त्याच्यामुळे खूप प्रश्न पडतो कुठे काय ठेवायचं ते.
तरी मग अशा पद्धतीने काही ना काही थोडंफार ठेवलेलं आहे. मी अगदी गरजेपुरतं बाहेर काढलं आणि बाकी सर्व डबे पोत्यामध्ये ठेवले. काही डबे वर ठेवले आणि असे दिसून येत नाही की डबे आपल्याकडे किती आहे काय आहे, पण डब्यामध्ये डब्यामागे डबे असले की भरपूर असतात. तर त्यानंतर इथे संध्याकाळच्या जेवणामध्ये खिचडीच करणार आहे, जास्त काही नाही, हलकं-फुलकं असं जेवण. त्यानंतर स्वयंपाक वगैरे केला. म्हटलं चला भांडे घासून घेऊया आणि व्हिडिओ थोडा मागे पुढे झालेला आहे. तर इथे भांडे वगैरे घासायला घेतले आणि या साईडला आहे ना शिडी आहे, वरती माडीवर जायची, तिथे पाण्याची टाकी आहे. तर इथे पिण्याचं पाणी खालून आणावं लागतं, जे की वरती येत नाही. तर फक्त हा प्रॉब्लेम आहे, नाहीतर रूम अगदी छान आहे आणि छान वातावरण आहे. मला तर खूप आवडल्या. फक्त एवढं आहे की आम्हाला आता बऱ्यापैकी दूर पडतं. आधी थोडं जवळ पडायचं, आता जास्त दूर वाटतं. तर मुलीचा थोडा जाण्या-येण्याचा प्रश्न आहे, तर तिचं थोडं असते खूप दूर झाली करून. आणि मुलांना असं आहे की नवीन ठिकाणी थोडं सेट व्हायला वेळ लागते. त्यात माझी मुलगी फारशी कोणाशी बोलत नाही, त्याच्यामुळे तर तिला वेळच जातो. तर असो, त्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले. म्हटलं हे सगळं क्लीन करून घेऊया आणि नंतर आता बाकीची कामे. तर छान असं मोकळं असलं ना, तर मग आपल्याला कामं करायला पण बरं वाटते. आणि इथेच पाण्याचा नळ वगैरे आहे धुणं भांडे करायला. एका अर्थी चांगलं आहे की बाहेर कपडे धुवायला बरं वाटतं, बाथरूममध्ये नको वाटतं. तर इथे सगळंही क्लीन करून घेतलं आणि स्लिप होत नाही. छान फरशी आहे अशी साधी. तर बघा असं बाहेरचं इतकी जागा आहे. तिकडे पसारा आहे जो की मला तो टाकून द्यायचा आहे. त्यानंतर इथे ड्रम ठेवले दोन्ही. तर अशा पद्धतीने आहे ही रूम आणि हा हॉल. पुढे मस्त लिंबाचं झाड आहे, छान गार हवा येते. पुढे पण छान आहे थोडी जागा, तिथे कूलर ठेवता येतो आणि स्टँड ठेवलेला आहे. तर इथे बघा कूलर सेट केलेला आहे. त्यानंतर इथे बेड, आता बेड वगैरे लावून घेतला. टी व्ही लावायचा आहे. तर मुलगी बोलली की टी व्ही लावायचा नाही, असाच ठेवायचा. म्हटलं ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता. आवडल्यास लाईक शेअर करा. बाय बाय.